एक लाजरान साजरा लाग आली मन आज गुतला ग एक लाजरान साजरा लाग आली मन आज गुतला ग. मित्रांनो, तर तुम्ही जो आता प्रेम पाहिला तो कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केलं ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हा डेटा क्रिएट करण्यासाठी तुमचं जे अलाइट मोशन ॲप आहे ते ओपन करायचे. आणि जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर सिम्पली आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. सिम्पली आता इथे ओपन करायचे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून ह्यावेळची जी बीट मॅप सेटिंग आहे ते इम्पोर्ट करून घ्यायची तुमच्या अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर ह्यावेळची जी सेगवे प्रेसेट आहे ती सुद्धा इथे इम्पोर्ट करून घ्यायची. या दोन्ही प्रेसेट आहेत ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्यात हा डेटा क्रिएट करण्यासाठी. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की हे जे बीट मॅप आणि सेगवे काय असतं तुमच्या अलाइट मोशनमध्ये कशाप्रकारे म्हणजे इम्पोर्ट करतात, तर त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक आहे, त्या लिंकच्याच खाली आपण एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जे मटेरियल आहे किंवा हे बीटमा आहे ते कशाप्रकारे तुमच्या लाईट मोशनमध्ये यूज करू शकता. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहा जर तुम्हाला अशा प्रकारे प्रॉब्लेम येत असेल तर. सिम्पली तुम्ही इथे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर इथे आपल्या काय करायचे, बीटमा आहे ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सॉन्ग आणि खूप साऱ्या लेअर मिळून जातील. तर इथे पहिले तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की लेफ्ट साईडला इथे हा म्हणजे लेअर आहेत आपल्या आणि ते दिसत नाहीत. तर ते दिसण्यासाठी तुम्हाला काय करायचे, हा जो डोळ्याचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे, जेवढ्या पण लेअर आहेत त्या, आणि इथून तुमच्या लेअर आहेत त्या सर्व इथे दिसू लागतील. तर आपण जसं करूया म्हणजे जे आहेत ते सर्व आपण क्लिक करू आणि इथे तुमच्या ज्या लेअर आहेत ते दिसून जातील. दिसल्यानंतर इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं, इथे तुम्हाला फोटो आहेत ते सर्व इथे दिसून जातील आणि इमोजी आणि टेक्स्ट पण आहे ते सर्व दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आता इथे, तर तुमचा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तो फोटो कसा ॲड करायचा आहे, ह्या प्लसच्या नावावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा फोटो आहे इथे अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली पहिल्या बीट मापाशी यायचं आहे आणि त्याच फोटोवरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर वरती जे 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर हा जो फोटो आहे तो आपला अशा प्रकारे खाली आणायचा आहे आणि खालचा जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून तर इथे इफेक्टमध्ये जायचं आहे. इथे 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन आहे ह्यावरती एकदा क्लिक करून ह्याचे जे इफेक्ट आहे ते आपण आता फोटो ॲड केला त्याला पेस्ट करायचे सिम्पली इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्या. तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला आहे ना एक फोटो तुम्ही बघितला असेल की हा जो फोटो आहे आपला तो मध्ये मागचा जो फोटो आहे ब्लॅक अँड व्हाईट आणि डायरेक्ट हा जो फोटो आहे जो फोटोला कलर आहे तो येतोय, तो कसा द्यायचा आहे. सिम्पली तुम्हाला त्याच फोटोच्या लेअरच्या वरती एक ग्रुप लेअर दिली आपण, त्या लेअरवरती क्लिक करायचे. येते तुम्हाला एडिट ग्रुपचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून ह्या प्लसच्या नावावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा फोटो आहे ते ॲड करायचा. ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जेवढी पण ही लेअर आहे खालची तेवढी यायची आणि त्या फोटोवरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हा जो फोटो आहे तो फक्त ह्या लेअरच्या खाली आणायचा. त्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली अशा प्रकारे तुम्ही जो इथून फोटो आहे ते ॲड करायचे ह्या 3 लेअरला. तर एकदा मी तुम्हाला घालवून दाखवतो. ओके, तर इथून ह्या लेअरला केल्यानंतर सेम प्रोसेस इथून करायची ह्या फोटोला. त्याच्यानंतर इथून पुढचा जो फोटो आहे आपला हा त्याला सेम प्रोसेस करायची, तशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे. आणि इथून जे पुढचे फोटो आहेत आपले ते तुम्हाला कसे ॲड करायचे, ह्या बीटपाशी यायचे, ह्या प्लसच्या नावावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा फोटो आहे ते सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या दुसऱ्या बीट मार्कपाशी यायचं आहे आणि त्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथून हा जो फोटो आहे तो कट करायचा. पुन्हा आपल्या ह्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या दुसरा फोटो ॲड करण्यासाठी सेम प्रोसेस आहे. इथं आपण हा फोटो घेऊ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बीट मापाशी येऊन जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करू आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे इथून जे पण बीट आहे त्यानुसार तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो, इथून फोटो सर्व ॲड करून घेतो. त्याआधी मी तुम्हाला इथे सांगतो की ना हे जे आपले म्हणजे इमोजी आहेत आणि टेक्स्ट आहेत ते तुमच्यात वेगळे दिसत असतील. तर सिम्पली आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगूया. तर हे जे इमोजी आहेत ते तुम्हाला काय करायचे, मी वॉल मॅटरमध्ये एक फॉन्ट दिली इमोजी फॉन्ट, तो तुम्हाला सिम्पली तुमच्या अलाइट मोशनमध्ये ॲड करायचा आहे.
तो कसा ॲड करायचा हे इमोजीच्या लेअरवरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला हाच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून वरचे जे 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करायचे. 3 डॉट नाही त्याच्यावरती नाही क्लिक करायचं. तर आपल्याला काय करायचं, हा जो इमोजीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. वी ऑल फोंटचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून वरचे जे 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करून इथे इनपुट फोंटचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून आपण जो ऑल मॅटरमध्ये फोंट दिला आहे ते तुम्ही ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर सिम्पली इमोजी फोंट आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे फोटो आहे फोटोज बोलतोय आपण, तर इमोजी आहे ते इथून सर्व दिसू लागतील. आणि हा जो टेक्स्ट आहे त्याला आपण म्हणजे जे फोंट यूज केले ते तुमच्या अलाइट मोशनमध्येच असेल. मग सिम्पली आपण इथे मराठी फोंट ॲड केले आणि इथून तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये डिफॉल्टमध्ये सेट होऊन जाईल. तर इथे काय फोंटची गरज नाही पडणार तुम्हाला ॲड करायची, तर ते तुमच्या अलाइट मोशनमध्ये बसून जाईल. अशा प्रकारे तुम्ही हे जे इमोजी आहेत आणि फोंट आहेत म्हणजे टेक्स्ट ते ॲड करू शकता. तर आपण आता इथून पुढचे जे आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, फोटो आहेत ते सर्व ॲड करून घ्यायचे. तर आपण काय करूया, जे पण फोटो आहेत ते सर्व पहिल्यांदा ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे इथून तुम्ही जे फोटो आहे ते ॲड करून घ्यायचे, जसं इथे मी ॲड केलं तशा प्रकारे. इथून फोटो ॲड केल्यानंतर आपल्या पहिल्यांदा टेक्स्ट आहे आल्यानंतर आता इथून बॅक करायचं आहे आणि जी इनपुट करून घेतले सेकंड प्रेसेट आहे ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इफेक्ट 1ची एक लेअर मिळून जाईल वरती, त्या लेअरवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्टचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून थोडं बॅक करायचं आणि हे जे लेअर आहेत आपल्या इथून कॉपी करायच्यात. तर हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे, सिलेक्ट ऑल लेअर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून वरची जी इफेक्ट 1ची लेअर आहे इथून अनटिक करायची. पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 5 लेअरचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथून बॅक करायचे. जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा जुटच थांबायचं आणि हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून पेस्ट 5 लेअरचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल आणि इथून तुम्हाला एक इमोजी PNG नाही दिला आपण, सिम्पली इमोजी दिले ते पण मिळून जातील. आणि आता तुम्हाला काय करायचं, इथून बघू शकाल की इथून आपले फास्ट फोटो होत आहे. ते संपल्यानंतर तुम्हाला कुठे यायचे 10 सेकंदाचे ते इथून जे पण पुढचे फोटो आहेत आपले 4 त्या फोटोला एक इफेक्ट द्यायचा आहे जो आपण आता कॉपी केलेला तो इफेक्ट देण्यासाठी आपल्याला काय करायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सेम प्रोसेस करायची, त्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. सेम प्रोसेस त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे जे पण फोटो आहेत 4 त्या सर्वांना फोटोला हा जो इफेक्ट आहे तो देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर आपल्या पहिल्यांदा जुटायचे आणि हे जे फोटो आहेत त्यांना आपण एक इफेक्ट द्यायचा. पहिले जे 3 फोटो आहेत त्यांना तो इफेक्ट देण्यासाठी आपल्याला काय करायचं, हे आपल्या चिन्हावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला मी एक ऑल मॅटरमध्ये इंक इफेक्ट दिला हा जो आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचे, त्या इफेक्टवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला घड्याळाचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी साईज आहे थोडी लांबवायची. तर आपल्याला काय करायचं आहे, इकडून तुम्हाला आहे ना 0 किती न्यायचं एकदा सांगतो तुम्हाला टायमिंग. ओके 0.85x न्यायचं आहे साईज कासवाकडे न्यायची तुम्हाला. आणि इथून ही जी साईज नेल्यानंतर आपल्याला काय करायचे, त्या बीट मापाशी यायचं आणि इथून बॅक करायचं आणि हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करून टाकायचा. कट केल्यानंतर आपल्या त्याच लेअरवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचे. इथे तुम्हाला आहे ना हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. तर ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्रोमा की एक इफेक्ट मिळून जाईल आणि हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही सर्चसुद्धा करू शकता. सिम्पली तो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. स्टँडर्ड सेटिंग ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला हा कलरचा ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा ना. इथे जो 2 नंबरचा ऑप्शन आहे हा त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना 2200पर्यंत ही जी साईज न्यायची आहे. तर आपण इथून नेऊया 2200पर्यंत. ओके 2200 तर इथे आपण नेऊया एकदा. ओके तर अशा प्रकारे 2200 नेल्यानंतर इथून बॅक करायचे आणि तुमचा जो इफेक्ट आहे तो इथे परफेक्ट बसून जाईल. त्याच इफेक्टवरती क्लिक करायचे, हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअरचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि ही जी बीट आहे त्याच्या थोडं मागे यायचे आपल्याला आणि त्याच ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या इथे यायचं आहे ह्या बीटपाशी आल्यानंतर त्याच आपल्या बीट म्हणजे लेअरवरती क्लिक करायचे. टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून थोडं आपल्याला आहे ना ही जी लेअर आहे ती फास्ट करायची म्हणजे 0.80x आणि त्याच्यानंतर बीट मापाशी यायचे. जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्याला काय करायचं, थोडं त्या बीट मार्कच्या मागे यायचं
आल्यानंतर हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आता आपल्याला काय करायचे त्या लेअरवरती क्लिक करायचे टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे हा जो लाईन आहे ती आपली न्यायची जेवढी आपल्या लेंथ आहे तेवढी तर इथे 0.70x नेलेली आहे आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून अशा प्रकारे कट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. ओके, तर अशा प्रकारे हा जो टॅक्स आहे तो तुम्ही क्रिएट करू शकता लाईट मोशनमधून. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. त्याआधी हा व्हिडिओ आहे तो सेव्ह कसा करायचा तर वरती तुम्हाला एक सेटिंगचं ऑप्शन आहे त्या सेटिंगच्या कडेला एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होत आहे. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तसं बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.